अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात येत असलेले धामणगाव हे गाव अकोला जिल्ह्यातील शेवटचे गाव आहे। येथून पुढे अमरावती जिल्हा सुरू होतो। धामणगाव हे अकोट तालुक्यात येत असून बाजारपेठ, तहसील, दवाखाने व इतर सर्व अकोट शहरांशी निगडीत असून त्यांना अकोट जाण्यासाठी कारला येथून जाणे येणे करावे लागते। या रस्त्यावरून प्रवास करताना वाहतूक खर्चही जास्त येतोय आणि अंतरही जास्त लांब पडते। तरीही नागरिकांना या हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याचे दिसून येत आहे। या रस्त्यासाठी पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत निधी मंजूर झाला असून याचे उद्घाटन मागील वर्षी स्थानिक आमदारांच्या हस्ते करण्यात आले होते। तदनंतर या रस्त्याचे काम सुरू होऊन साईडचे माती खोदकाम करून चांगले असणाऱ्या रस्त्यावर टाकण्यात आली असून तेव्हापासून ही काम जसेच्या तसे पडले आहे। आता पावसामुळे रस्त्यावर चिखल झाले असल्याने या रस्त्यावरील शेतकऱ्यांना पायी जाण्यासाठी ही मोठी कसरत करावी लागत असून या भागातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना कापणीला आलेल्या केळी पिकांचे रस्ता खराब झाल्याने प्रचंड नुकसान होत आहे। तसेच शेतात जाण्यासाठी रस्तेच उपलब्ध नसल्याने मजूर वर्गही कामासाठी भेटत नसल्याचे वास्तव समोर आले आहे। इतर पिकांचे हेच हाल होत असून यास अधिकारी वर्ग आणि ठेकेदारच कारणीभूत असल्याच्या चर्चा गावात सुरू असून शेतकरी आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहे। याकडे जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील असो वा खासदार अनुप धोत्रे यांनी जातीने लक्ष देऊन शेतकऱ्यांना या रस्त्यांबद्दल होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत। MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढवणकर, अकोला। ते पनस ते धामणगाव रोड जो कच्चा होता तो चांगला होता पहिले, परंतु या ठेकेदारानं रस्ता खोदल्यामुळे पावसा अगोदर त्यामुळे आम्हाला या रस्त्याने येण्याची कसरत करावी लागत आहे आणि चिखल होत आहे। तरी या सर्व ठेकेदारांनी आणि सर्व अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे हीच माझी विनंती आहे। मी डॉक्टर रतनलाल तयाडे भोई, पनस धामणगाव रस्त्यावरील शेतकरी। या रस्त्यासाठी आम्ही वारंवार पाठपुरावा केला असता शासनाने आमदार निधीतून हा रस्ता मंजूर करून दिला आणि मंजूर केल्यानंतर वर्क ऑर्डर सुद्धा निघाली, परंतु वर्क ऑर्डर निघाल्यानंतर सदर ठेकेदाराने उन्हाळ्यापूर्वी काम करणे अत्यंत गरजेचे होते। याकरता मी वारंवार संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा भेट दिली, परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी टोलवाटोलीची उत्तरे दिली आणि ठेकेदाराने उन्हाळ्यापूर्वी काम सुरू केलं, फक्त मातीकाम सुरू केलं आणि असलेला चांगला रस्ता या मातीकाम केल्यामुळे बंद झाला। आता आम्हाला शेतकऱ्यांना शेतात जाताना खूप त्रास होते। शेतीची किस्तकाळी करताना अनंत यातना भोगाव्या लागतात। ह्या यातना भोगताना आम्हाला काय त्रास होतो, शेतकऱ्यांना काय त्रास होतो फक्त शेतकऱ्यांनाच माहीत। हे अधिकारी खुर्चीत बसतात, एसी मध्ये बसतात आणि आम्ही शेतकरी तिथं जर त्यांच्यापर्यंत गेलो तर कोणत्याही प्रकारची दखल घेतल्या जात नाही। या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला सांगून आता तात्काळ या रस्त्यावर मुरुम आणि गिट्टी टाकून हा रस्ता शेतकऱ्यांना कमीत कमी शेतात येण्या जाण्यापुरता दुरुस्त करावा अशी आमची शेतकऱ्यांची सगळ्यांची मागणी आहे। अन्यथा आम्ही या अधिकाऱ्याच्या ऑफिसवर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, हा शेवटचा इशारा समजण्यात यावा।